हॅलो डिवाइन सोल, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार आणि स्वतःवर कामसुद्धा करत असणार. ओके, तर आज आपण जाणून घेणार आहोत 4 जादूचे वाक्यवाली प्रेयर. तर 4 जादूची वाक्यवाली प्रेयर म्हणजेच होओपोनोपोनो प्रेयर. तर होओपोनोपोनो प्रेयरचं ॲक्च्युली खऱ्या रूपामध्ये याचा उपयोग कसे करावे हे जास्त लोकांना समजत नाही आहे. काही लोकांना कन्फ्युजन होत आहे की या होओपोनोपोनो प्रेयरला कसे करावे. म्हणजेच होओपोनोपोनो प्रेयर म्हणजेच आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर काही लोकांना समजायला नाही येत आहे की आम्ही कुणाला सॉरी म्हणायचं, कुणाला थँक्यू म्हणायचं, कुणाला लव यू म्हणायचं, कुणाला फॉरगिव्ह मी म्हणायचं. ओके, तर फायनान्शियल प्रॉब्लेमसाठी हे होओपोनोपोनो प्रेयर कशी करावी, हेल्थसाठी कसे करावे, करिअरसाठी कसं करावे आणि रिलेशनशिपसाठी कसे करावे किंवा जे आता सिच्युएशन चालू आहे प्रेझेंटमध्ये त्यासाठी कसे हे होओपोनोपोनो प्रेयर करावे. कारण ही 4 जादूची वाक्यवाली प्रेयर होओपोनोपोनो प्रेयर ही एक हीलिंग प्रेयर आहे, हवाईयन प्रेयर आहे. ह्या प्रेयरनी सर्व काही ठीक होत असते आणि कित्येक असे हजारो लाखो करोडो लोकांना याचे रिझल्ट मिळत आहे. तर आपल्याला सुद्धा याचे रिझल्ट नक्कीच मिळणार आहेत. आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा आपण जेव्हा विश्वासाने परिपूर्ण ट्रस्ट ठेवून करत असतो तर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये मिळत असते, त्यावर आपण प्रेम करत असतो. तर त्याच पद्धतीने हे होओपोनोपोनो प्रेयरला ट्रस्ट ठेवून एक इंटेन्शन सेट करून आपण जर होओपोनोपोनो प्रेयर म्हटलं तर आपल्यासाठी सुद्धा ती वर्क करत असते. ओके, तर काही लोकांना हे कळत नाही आहे की कुणाला सॉरी म्हणायचं, कुणाला थँक्यू म्हणायचं, फायनान्शियल प्रॉब्लेमला कसं म्हणावे, हेल्थसाठी कसं म्हणावे. तर त्यासाठी सरळ वे म्हणजे सरळ सिम्पल वेमध्ये सरळ आपल्याला गॉडलाच साक्षी मानायचं आहे, युनिवर्सला साक्षी माना, ब्रह्मांडाला साक्षी माना. आपला सबकॉन्शियस युनिवर्स म्हणजेच काय तर आपलं सबकॉन्शियस माइंड, ब्रह्मांड. तुम्ही ज्यांना कुणाला डिवाइन पॉझिटिव्ह जे पॉझिटिव्ह दिव्य शक्तीला मानतात तर ते सुद्धा तुम्ही मानू शकता. तर सरळ आपल्याला गॉडला साक्षी मानायचं आहे आणि युनिवर्सला साक्षी माना किंवा तुम्ही ज्या दिव्य शक्तीला मानता त्यांना माना. युनिवर्सला बोला की तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं कारण नाही माहिती आहे. ते हेल्थ असो, रिलेशनशिप असो, करिअर असो, सिच्युएशन असो की काहीही असो. ओके, तर तुम्हाला त्याचं प्रॉब्लेमचं कारण नाही माहिती आहे तर तुम्हाला सरळ गॉडच्या समोर सरेंडर व्हायचं आहे, सरेंडर करून द्यायचं आहे की मला ही सिच्युएशन, हेल्थ असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, जे काही आहे ते सरेंडर करायचं की मला ह्या बाबतीत काहीही माहिती नाही आहे. ओके, आणि ईश्वराच्या समोर आपल्याला म्हणायचं आहे आय एम सॉरी की माझ्याकडून कळत नकळत कधीही काही भूल चूक झाली असेल तर मी माफी मागते, मला क्षमा करा, मी आभारी आहे, मी तुमच्यावर प्रेम करते. तर तुम्ही ईश्वराला, युनिवर्सला साक्षी मानून ह्या होओपोनोपोनो प्रेयरला करणे चालू करा. जे पण प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्याला फेस करत आहात, जे प्रॉब्लेम आहे त्याला फेस करत आहात. तर जे प्रॉब्लेम प्रेझेंटमध्ये आहे, जी काही सिच्युएशन आहे ती हळूहळू होओपोनोपोनो केल्याने आपोआप सॉल्व्ह होणे सुरू होत असते. कारण तुमचं माइंड निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हकडे वळणे चालू होऊन जाते आणि फोकस कशामध्ये करता की हे सर्व ठीक होत आहे. कारण ही 4 जादू वाक्यवाली प्रेयर होओपोनोपोनो प्रेयर हे एक हीलिंग प्रेयर आहे आणि एक हवाईयन प्रेयर आहे. क्लिनिंग करत असते आपल्या अंदरची. म्हणूनच आपलं जेव्हा निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीकडे शिफ्टिंग होते आपल्या विचारांचं, आपल्या थॉट प्रोसेसचं, तर तेव्हा आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी घेणं चालू होऊन जात असते आणि जे काही निगेटिव्ह आहे त्याला क्लिन्सिंग होत असते. म्हणून होओपोनोपोनो या पद्धतीने करा. आणि काही जर कशाचं कारण नाही माहिती आहे, तुम्हाला नाही समजत आहे की कुणाला सॉरी म्हणायचं, कुणाला थँक्यू म्हणायचं, कुणाला आय लव्ह यू म्हणायचं, तर सरळ आपल्याला ईश्वराच्या समोर सरेंडर करून डायरेक्टली आपल्याला क्षमा मागायची आहे आणि
होओपोनोपोनो प्रेयर करायचे सकाळी आणि संध्याकाळी 5-5 मिनिट जरी केले तर आपली मॅजिकल वेमध्ये लाईफ चेंजेस होणे चालू होत असते, कारण ही हिलिंग प्रेयर आहे. सर्व काही ठीक होत असते, कारण निगेटिव्हिटीमधून आपण पॉझिटिव्हिटीकडे वळलो आहोत. तर आपण जेव्हा पॉझिटिव्हिटीवर फोकस करतो तर नक्कीच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम की ज्या गोष्टीवर फोकस करतो ती आपल्याकडे येणं चालू होऊन जात असते. तर आपण पॉझिटिव्हिटीकडे वळलो तर पॉझिटिव्हिटीवर फोकस करत आहोत तर आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी, आनंदाचे क्षण येणं चालू होत असतं. तर या पद्धतीने तुम्ही ह्या 4 जादुई वाक्यवाली प्रेयर होओपोनोपोनो प्रेयर करा. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत व्हिडिओला बघितले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.